Hello students, we are studying third chapter of 8th standard mathematics and in this video we are going to solve practice set number 3.3. ओके, मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.1 आणि 3.2 खूप सोप्या पद्धतीने सॉल्व केलेला आहे आणि 3.2 सॉल्व करताना मी तुम्हाला सांगितलं होतं की 1 to 10 पर्यंतचे स्क्वेअर आणि क्यूब्स पाठ करून ठेवायचे आहेत. ठीक आहे, आशा करतो की तुम्ही ते केलं असेल आणि त्याच अपेक्षेने मी आता पुढे जातो आहे. प्रॅक्टिस सेट सुरू करण्या अगोदर आपल्याला काही बेसिक्स क्लिअर करून घ्यायचे आहेत. ओके, प्रत्येक वेळेला आपण प्रॅक्टिस सेटला डायरेक्ट हात नाही घालत, आपण पहिला बेसिक क्लिअर करतो आणि तुमचं बेस पक्क करून मग आपण प्रॅक्टिस सेटकडे जातो. करेक्ट. तर बघा, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट म्हणजे वर्ग आणि वर्गमूळ. तर वर्ग म्हणजे काय, तर जेव्हा एखाद्या संख्येचा 2 वेळा गुणाकार असतो तेव्हा त्याला वर्ग म्हणतात. ठीक आहे, इथे 4चा 2 वेळा गुणाकार आहे म्हणजे 4चा वर्ग झाला आणि त्याची व्हॅल्यू काय आहे तर 16. हे तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. करेक्ट. मग आता -4चा जर 2 वेळा गुणाकार केलं तर काय येतं बघा, -4 मल्टिप्लाय बाय -4 इज इक्वल टू -4चा स्क्वेअर झाला, आन्सर येतं 16. करेक्ट. मायनस इंटू मायनस आन्सर आलं प्लस, बरोबर ना. म्हणजे 4चा स्क्वेअर पण 16 येतं, -4चा स्क्वेअर पण 16 येतं. राईट. मग आता जर 16चा स्क्वेअर रूट काढायचं असेल तर ते 4 येईल की -4 येईल, आहे ना विचार करण्यासारखी गोष्ट. जर स्क्वेअर रूट ऑफ 16 केलं तर त्याचा आन्सर +or-4 असं लिहू शकतो आपण. म्हणजे +4ही म्हणू शकतो आणि -4ही म्हणू शकतो. पण मग आता इथे मॅथमॅटिक्समध्ये मीनिंग जर 2 निघत असतील तर ते कन्फ्युजिंग आहे ना. त्यामुळं आपण काय करतो की पॉझिटिव्ह रूट जे आहे ते स्क्वेअर रूट ऑफ 16मध्ये लिहितो आणि नेगेटिव्ह रूट जे आहे ते -स्क्वेअर रूटमध्ये लिहितो. कळतं आहे. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 16 लिहिलं तर त्याचं मिनिंग होणार आहे 4 आणि स्क्वेअर रूट ऑफ 16 लिहिलं तर त्याचं मिनिंग होणार आहे -4. म्हणजे हे जे एक्सप्रेशन आहे स्क्वेअर रूट ऑफ 16 याचं आलेलं आन्सर जर 2 येत असेल तर मॅथमॅटिक्समध्ये जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व करतो त्यावेळी खूप कन्फ्युजिंग राहील. करेक्ट. याचं आन्सर -4 घ्यायचं की +4 घ्यायचं. म्हणून मॅथमॅटिक्समध्ये एक स्टँडर्ड फॉर्मॅट डिसाईड केलेला आहे की जर -4 घ्यायचं असेल तर तुम्हाला देताना -√16 देतील. ओके. आणि जर +4 घ्यायचं असेल तर स्क्वेअर रूट ऑफ 16 प्लसमध्ये देतील. ओके. म्हणजे +√16 असेल तर +4 घ्यायचं, -√16 असेल तर -4 घ्यायचं. इतकं सिम्पल आहे. ओके. आता याचे नियम काय सांगतात बघा. तर एव्हरी पॉझिटिव्ह नंबर हॅज 2 स्क्वेअर रूट्स. म्हणजे प्रत्येक पॉझिटिव्ह नंबरचे स्क्वेअर रूट 2 असतात. ओके, जसं आपण इथं पाहिलं. तसंच 9चं बघायला गेलात स्क्वेअर रूट किती येईल, +3 ॲज वेल ॲज -3. तसंच 25चं स्क्वेअर रूट बघायला गेलं तर काय येईल, +5 ॲज वेल ॲज -5. तसं प्रत्येक पॉझिटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट हे 2 येतात. दुसरा नियम काय सांगतो, तर स्क्वेअर रूट ऑफ 0 इज 0. म्हणजे जर स्क्वेअर रूटमध्ये 0 असेल तर त्याचं आन्सर येतं 0च. ओके. आता बघूयात क्यूब अँड क्यूब रूट, घन आणि घनमूळ. मग घन म्हणजे काय किंवा क्यूब म्हणजे काय, तर एखाद्या संख्येचा 3 वेळा गुणाकार केला तर त्याला घन म्हणतात. इथे बघा 6चा 3 वेळा गुणाकार केलेला आहे म्हणून तो झाला 6चा क्यूब म्हणजे 6चा घन. ठीक आहे. त्याची व्हॅल्यू काय येते 256. मग आता बघा क्यूब रूट ऑफ 256 केलं तर आन्सर येतं 6. वाईसा वर्सा, जर 6चा क्यूब केलं तर आन्सर येईल 256 आणि 256चं क्यूब रूट केलं तर आन्सर येईल 6. करेक्ट. आता एक्झाम्पल सॉल्व करूयात. हां, प्रॅक्टिससाठीचे एक्झाम्पल्स आहेत हे. हे तुमच्या बुकमध्ये सॉल्ड एक्झाम्पल्स म्हणूनही दिलेले आहेत. ओके. फाइंड द क्यूब ऑफ 17 म्हणजे 17चा घन शोधा. घन म्हणजे काय, तर एखाद्या संख्येचा 3 वेळा गुणाकार म्हणून 17 × 17 × 17 केलं इक्वल टू 17⁻³ म्हणजे 17चा घन इक्वल टू याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर येतं
4913. ठीक आहे. नेक्स्ट बघा, फाइंड द क्यूब ऑफ -6. -6चा घन शोधा. घन म्हणजे 3 वेळा गुणाकार. पहिल्यांदा ते 3 वेळा मांडून घ्यायचं. -6 मल्टिप्लाय बाय -6 मल्टिप्लाय बाय -6. ठीक आहे. क्यूब म्हणजे सरळ सरळ समजतं की 3 वेळा गुणाकार करायला सांगितलं आहे, म्हणून 3 वेळा लिहून घेतलं. इक्वल टू -6 रेज टू 3. जेव्हा पॉवर 3 असतो त्याचा अर्थ त्या संख्येचा क्यूब असतो. ओके, म्हणजे हे मल्टिप्लिकेशन फॉर्ममधलं इंडेक्स फॉर्ममध्ये लिहून घेतलं. आता याचं मल्टिप्लिकेशन काय होतं तर -216. आता हे मायनस कसं तर बघा, मायनस इंटू मायनस प्लस आणि प्लस इंटू मायनस मायनस, म्हणून आन्सर आलं मायनस. जेव्हा एखाद्या नेगेटिव्ह नंबर्सचा 3 वेळा गुणाकार होतो त्यावेळी आन्सर ही नेगेटिव्हच येतं. जर तुम्हाला हे मायनस इंटू प्लस, प्लस इंटू मायनस हे अरिथमॅटिक ऑपरेशन्सचे रूल्स जर लक्षात नसतील, माहिती नसतील, समजत नसतील तर आपला एक सेपरेट व्हिडिओ आहे त्याच्यावरती, स्पेशली फॉर अरिथमॅटिक ऑपरेशन्स रूल लक्षात ठेवण्यासाठीचे ट्रिक्स दिले आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, लिंक आय बटनवरती देतो किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. हा व्हिडिओ झाल्यानंतर किंवा हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही एकदा तो व्हिडिओ पाहून घ्या. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील की अरिथमॅटिक ऑपरेशन्स होतात कसे, त्याचे सायन्स पॉझिटिव्ह की निगेटिव्ह कसं ठरवायचं ते सगळं त्याच्यामध्ये बेसिकपासून घेतलेलं आहे. ठीक आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, म्हणजे तुम्हाला मॅथमॅटिक्स एकदम इझी होऊन जाईल. चुटकीसरशी तुम्ही अरिथमॅटिक ऑपरेशन्स सॉल्व कराल. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, फाइंड द क्यूब ऑफ -2/5. म्हणजे -2/5चं क्यूब शोधायचं आहे, म्हणजे -2/5चा 3 वेळा गुणाकार करायचा आहे. हा अशा प्रकारे -2/5 मल्टिप्लाय बाय -2/5 मल्टिप्लाय बाय -2/5 इक्वल टू, आता दोन्ही रॅशनल नंबरच्या मध्ये मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन होणार, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन होणार. करेक्ट. मग 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 8. तसंच 5 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल टू 125. आणि मायनस मल्टिप्लाय बाय मायनस इज इक्वल टू मायनस, म्हणून आन्सर आलं -8/125. नेक्स्ट बघा, फाइंड द क्यूब ऑफ 1.2. आता इथं डेसिमल नंबर आहे आणि डेसिमल नंबरचा क्यूब फाइंड आउट करायचा आहे. पहिला आपण मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये लिहून घेऊयात. 1.2 मल्टिप्लाय बाय 1.2 मल्टिप्लाय बाय 1.2 इज इक्वल टू 1.2 रेज टू 3. ठीक आहे. आता ह्याचं क्यूब शोधायचा कसा तर हे दशांशापूर्णांक नाहीच आहे असं कन्सिडर करून यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग डेसिमल फॉर्म नाही असं समजल्यानंतर कोणता नंबर बनतो 12 बनतो. करेक्ट. मग 12 गुणिले 12 गुणिले 12 काय आन्सर येतं 1728. ओके, म्हणजे 12 मल्टिप्लाय बाय 12 मल्टिप्लाय बाय 12चा आन्सर आला 1728. आता इथे डेसिमल पॉईंट द्यायचा आहे कुठे तर बघायचं की तिन्ही संख्यांमध्ये मिळून डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला किती डिजिट्स आहेत. तर या संख्येमध्ये 1 डिजिट आहे, इथे अजून एक आहे, इथे अजून एक आहे, म्हणजे टोटल 1 2 3 डिजिट आहेत डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला. करेक्ट. 1 2 3. त्यामुळे इथं डेसिमल पॉईंट देताना हे 3 डिजिट्स उजवीकडून मोजायचे आहेत. म्हणजे आता नॉर्मली डेसिमल पॉईंट इथे असतो. ठीक आहे, इथून लेफ्ट साईडला 3 डिजिट्स यायचे आहेत, म्हणजे हा 1 2 आणि 3. म्हणजे डेसिमल पॉईंट कुठे येणार 1.728. करेक्ट. म्हणजे आपण काय केलं डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला जितके डिजिट्स आहेत 1 2 3 तितके डिजिट्स आपण आन्सरच्या लेफ्ट साईडला सोडले, म्हणजे 1 2 3. कळतं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, फाइंड द क्यूब ऑफ 0.02. पहिल्यांदा याला मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं आहे. 0.02 मल्टिप्लाय बाय 0.02 मल्टिप्लाय बाय 0.02 इज इक्वल टू 0.02चा क्यूब. ठीक आहे. आता इथे सुद्धा डेसिमल पॉईंट नाही आहे असं कन्सिडर करून मल्टिप्लिकेशन करायचं आहे.
डेसिमल पॉईंट नाही आहे असं कन्सिडर केल्यानंतर किती नंबर बनतो? 2 बनतो, कारण की इकडच्या झिरोला काय व्हॅल्यूच नाही आहे. करेक्ट? म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 होतं किती? 8. करेक्ट? मग आता डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. कुठे देणार डेसिमल पॉईंट? तर पहिल्यांदा बघायचं की या तिन्ही मल्टिप्लिकेशनच्या संख्यांमध्ये डेसिमल पॉईंटच्या उजवीकडे किती डिजिट्स आहेत? 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 डिजिट्स आहेत. म्हणजे या 8पासून इकडच्या बाजूला 6 घरं सोडायची आणि डेसिमल पॉईंट द्यायचा. आता तुम्ही म्हणाल तर इथं तर एकच घर आहे, एकच प्लेस आहे इथे, मग 6 प्लेस सोडणार कसे? तर एक प्लेस आहे म्हणजे इकडे काय आहेत? 0 आहेत. करेक्ट? इकडे इन्फायनाईट टाईम 0 असतात. त्याच्यातले आपण अजून 5 घेऊयात. मग कसं होईल? इथे असतं डेसिमल पॉईंट, इकडे 6 प्लेसेस सोडायचे आहेत. एक तर 8चं झालं, बाकीचे सगळे 0चे आले. म्हणजे 1 2 3 4 5 6 इथं डेसिमल पॉईंट आलं आणि इकडे 0 लिहिला. म्हणजे 0.000008 हे झालं 0.02चा क्यूब. कळतंय? व्हेरी गुड. आता टू फाइंड आउट क्यूब रूट म्हणजे आपल्याला घनमूळ शोधायचे आहेत. आता घनमूळ शोधताना आपण तर आता 1 to 10 पर्यंतचे पाठच केलेत, राईट? पण आपल्याला इथे स्टेप बाय स्टेप फाइंड आउट करायचे आहेत. समजा 10पेक्षा मोठा नंबर असेल तर आपल्याला शोधता आलं पाहिजे ना, म्हणून आपण त्याची पद्धत बघूया. पहिलं एक्झाम्पल बघा, फाइंड द क्यूब रूट ऑफ 216 म्हणजे 216चा क्यूब रूट शोधायचा आहे, म्हणजे घनमूळ शोधायचं आहे. पहिला काय करणार? 216चा फॅक्टर्स पाडणार. 2 भाग जातो म्हणून पहिल्यांदा 2 भाग घालवला. 2 मल्टिप्लाय बाय 108. नाव परत 108ला परत 2 भाग जातो म्हणून 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 54. आता 54ला परत 2ने डिवाईड होतं का बघा? होतं, कारण की युनिट प्लेसला समसंख्या आहे. म्हणून 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 27. ओके. आता या 27ला 2ने डिवाईड होतं का? नाही. मग काय होणार? आपल्याला माहिती आहे 27 इज क्यूब ऑफ 3, म्हणून आपण सरळ लिहून घेणार 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 हे आहे तसं आलं 3 मल्टिप्लाय बाय 9. करेक्ट? आता 9चे परत फॅक्टर्स होतात 3 मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3. राईट? हे झाले 216चे फॅक्टर्स. आता काय करायचं आहे? तर क्यूब रूट ऑफ 216 इक्वल टू या 3च्या बदल्यात 1 2 लिहायचं आहे. तसंच या 3च्या बदल्यात 1 3 लिहायचं आहे. म्हणजे 3 3चे सेट करायचे. इथे 3 वेळा 2 आहेत, त्या बदल्यात एकदा लिहिलं. इथे 3 वेळा 3 आहेत म्हणून मल्टिप्लाय बाय करून एकदा 3 लिहिलं. करेक्ट? म्हणून काय होणार? क्यूब रूट ऑफ 216 इज इक्वल टू 2 3 6. कळतंय? नेक्स्ट बघा, फाइंड द क्यूब रूट ऑफ -1331. आता 1331चं पहिला फॅक्टर्स पाडायचे आहेत. नेगेटिव्ह साईन नाही आहे असं कन्सिडर करून ते फॅक्टर्स पाडायचे आहेत. ओके. 11 मल्टिप्लाय बाय 11 मल्टिप्लाय बाय 11 इज इक्वल टू 11 क्यूब. आता जेव्हा संख्या पॉझिटिव्ह असते त्यावेळी 11 क्यूब येतं. -1331 इज इक्वल टू -11 मल्टिप्लाय बाय -11 मल्टिप्लाय बाय -11 इज इक्वल टू -11 क्यूब. ठीक आहे? आपण मागच्या वेळी पाहिलं होतं, मायनस साईन असेल तर मायनस नाही असं कन्सिडर करून त्याचं क्यूब रूट फाइंड आउट करायचं आहे आणि आलेल्या आन्सरला मायनस साईन द्यायचं आहे. ओके. अशा प्रकारे क्यूब रूट ऑफ -1331 इज इक्वल टू -11. ओके. नेक्स्ट बघा, फाइंड द क्यूब रूट ऑफ 1728. पहिला फॅक्टर्स पाडून घ्यायचे आहेत. 1728 इज इक्वल टू 8 मल्टिप्लाय बाय 216. मग 8चे फॅक्टर्स होतात 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. 216चे फॅक्टर्स होतात 6 मल्टिप्लाय बाय 6 मल्टिप्लाय 6. आता क्यूब रूट ऑफ 1721 इक्वल टू हे 3 3चे सेट करायचे आहेत. करेक्ट? ह्या 3 2च्या ऐवजी
एकदाच लिहिलं, मल्टिप्लाय बाय ह्या 3 6च्या ऐवजी एकदा 6 लिहिलं. करेक्ट. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 1728 इज इक्वल टू 2 6 12. ठीक आहे. नोट दॅट क्यूब रूट ऑफ -1728 इज -12. ठीक आहे. जर मायनस रूट जर का शोधायचं असतं तर याचा आन्सर पण आला असतं -12. ठीक आहे. ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे म्हणून आपण नोटमध्ये दिली आहे. आता बघा, फाइंड द क्यूब रूट ऑफ 0.125. आता 0.125 कसं लिहू शकतो, तर 125 डिवायडेड बाय 1000. डिनॉमिनेटरला जितके 0 तेवढा डेसिमल लेफ्ट साईडला जाणार, म्हणून 1 2 3 म्हणून इथे काय येतं 0.125. करेक्ट. म्हणजे 0.125 आपण अशा प्रकारेही लिहू शकतो, 125 डिवायडेड बाय 1000. मग आता क्यूब रूट फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे क्यूब रूट ऑफ 0.125 इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ पूर्ण ह्या रॅशनल नंबरचं क्यूब रूट होईल, म्हणजे क्यूब रूट ऑफ 125 डिवायडेड बाय 1000. करेक्ट. आता बघा, आपण इंडायसिसचे रूल्स पाहिलेत. त्यामध्ये आपण काय पाहिलं होतं की जेव्हा एका परिमेय संख्येचं क्यूब पकडतो म्हणजे घन काढतो, तेव्हा तो घन त्या न्यूमरेटरचाही असतो आणि तो त्याचा डिनॉमिनेटरचाही असतो. म्हणून आपण कसं लिहिलं, क्यूब रूट ऑफ 125 डिवायडेड बाय क्यूब रूट ऑफ 1000. करेक्ट. मग आता याचं क्यूब रूट काढणं सोपं आहे ना. 125चं क्यूब रूट काय येतं 5, म्हणजे 125 कशाचा क्यूब आहे 5चा, म्हणून 5 क्यूब लिहिलं. 1000 कशाचा क्यूब आहे 10चा, म्हणून 10 क्यूब लिहिलं. आता क्यूबला क्यूब रूट इलिमिनेट होणार, इथेही क्यूबला क्यूब रूट इलिमिनेट होणार. आन्सर काय होणार 5/10. आता याला पुन्हा सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये करता येतं. 5 1 जा 5, 5 2 जा 10, म्हणून आन्सर येणार 1/2. कळतं आहे. नाव प्रॅक्टिस सेट नंबर 3.3. प्रॅक्टिस सेटला सुरू करण्या अगोदर जर तुम्हाला शिकवलेली पद्धत सोपी वाटत असेल, समजत असेल, तर व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण की खूप एफर्ट्स लागतात तुमच्यापर्यंत इतक्या सोप्या पद्धतीनं ट्रिक्स घेऊन येण्यासाठी. राईट. सो व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा, म्हणजे त्यांचेही डाऊट्स क्लिअर होतील. ठीक आहे. आता पहिला प्रश्न प्रॅक्टिस सेट 3.3चा. फाइंड द क्यूब रूट ऑफ द फॉलोइंग नंबर्स. पहिला काय आहे 8000चा क्यूब रूट काढायचा आहे, म्हणून आपण काय केलं क्यूब रूटच्या फॉर्ममध्ये लिहिलं क्यूब रूट ऑफ 8000. आता क्यूब रूट काढताना आपण काय करतो, या नंबरचे फॅक्टर्स करतो. करेक्ट. म्हणून काय केलं 8000चे फॅक्टर्स केले, 8 मल्टिप्लाय बाय 1000. ओके. आता आपल्याला माहिती आहे 8 म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय 2, 1000 म्हणजे 10 मल्टिप्लाय बाय 10 मल्टिप्लाय बाय 10. करेक्ट. म्हणून क्यूब रूट ऑफ 8000 इज इक्वल टू, इथे 3 वेळा 2 आहेत, त्याच्या बदली एकदाच लिहिलं, मल्टिप्लाय बाय इथे 3 वेळा 10 आहेत, त्याच्या बदली एकदाच लिहिलं. असं का करतो आहे आपण, कारण की इथं क्यूब रूट काढायचं आहे म्हणून 3-3चे सेट करतो आहे. करेक्ट. इथं जर स्क्वेअर रूट काढायचं असतं तर काय केलं असतं, इथे 2-2चे सेट केले असते. इथं जर 4th रूट काढायचं असतं तर काय केलं असतं, आपण 4-4चे सेट केले असते. करेक्ट. इथे क्यूब रूट काढायचं आहे म्हणून आपण काय करतो आहे 3-3चे सेट करतो आहे. हा 3चा एक सेट आहे, त्या बदल्यात एकच 2 घेतलं. ह्या 10चा एक सेट आहे, त्या बदल्यात एकच 10 घेतला. ओके. नाव क्यूब रूट ऑफ 8000 इज इक्वल टू 20. 2 10s are 20. आता नेक्स्ट क्यूब रूट ऑफ 729. याचे फॅक्टर्स करूयात. 729 इज इक्वल टू 9 मल्टिप्लाय बाय 9 मल्टिप्लाय बाय 9. ओके. मग आता क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल टू 3च्या बदल्यात एकच लिहायचं. करेक्ट. मग काय येतं आन्सर 9, म्हणजे 729चं घनमूळ किती येतं 9, म्हणजे 729 हा 9चा घन आहे. आता क्वेश्चन नंबर 3. ओके. क्यूब रूट ऑफ 343. आता 343चे पहिला फॅक्टर्स करूयात. 343 इज इक्वल टू 7 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 7. 3-3चा सेट करतो आहे म्हणून ह्या 3च्या बदल्यात एकच 7 लिहिला, म्हणून क्यूब रूट ऑफ 343 इज इक्वल टू 7.
राईट. नेक्स्ट बघा, क्यूब रूट ऑफ -512. आता -512चं पहिला फॅक्टर्स केले. -8 मल्टिप्लाय बाय -8 मल्टिप्लाय बाय -8 इक्वल टू तिन्हीच्या बदलात एकदाच लिहिलं. क्यूब रूट ऑफ -512 इज इक्वल टू -8. आता हेच आपण मायनस साईन नाही आहे असं कन्सिडर करून सुद्धा करू शकतो. लाईक 512 इज इक्वल टू 8 मल्टिप्लाय बाय 8 मल्टिप्लाय बाय 8 आणि आन्सर येणार 8. म्हणून क्यूब रूट ऑफ -512 इज इक्वल टू -8. ओके, म्हणजे मायनस साईन नाही आहे असं कन्सिडर करून आपण सॉल्व करू शकतो आहे आणि आलेल्या आन्सरला मायनस साईन दिलं की आपलं आन्सर बरोबर येतं. ऑल राईट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्यूब रूट ऑफ -2744. 2744चं फॅक्टर्स करायचे आहेत. आता आपल्याला माहिती नाही की याचे फॅक्टर्स काय आहेत, त्यामुळे आपण पहिला काय करणार, टेस्ट बघणार. नंबरच्या टेस्ट आहेत आपल्याकडे, कसोट्या म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. तुम्हाला जर कसोट्या माहिती नसतील तर आपण सोप्या पद्धतीने कसोट्या कशा लक्षात ठेवायच्या त्याचे शॉर्ट व्हिडिओ केले आहेत. त्याच्या प्लेलिस्टची लिंक तुम्हाला देतो आहे, डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ती लिंक ओपन करा आणि नंतर फावल्या वेळेमध्ये टेस्टचा अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला फॅक्टर्स पडणं खूप इझी होऊन जाईल. राईट. आता इथे बघा 2ने डिवाइड होतं आहे, त्यामुळे 2 मल्टिप्लाय बाय 1372. अगेन 2ने डिवाइड होत आहे म्हणून 2 मल्टिप्लाय बाय 686. पुन्हा युनिट प्लेसला सम संख्या आहे म्हणून 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 343. आता 343 7चा क्यूब आहे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे आपण काय केलं, डायरेक्ट 2 मल्टिप्लाय 2 आहे असं लिहून घेतलं आणि 343 ऐवजी 7 मल्टिप्लाय 7 असं लिहिलं. म्हणून क्यूब रूट ऑफ 2744 इज इक्वल टू 3चे सेट करायचे आहेत पुन्हा एकदा, कारण ते आपल्याला क्यूब रूट काढायचं आहे म्हणून. ह्या 3च्या सेटबद्दल एकदाच 2 लिहिलं, मल्टिप्लाय बाय ह्या 3च्या सेटबद्दल एकदाच 7 लिहिलं. करेक्ट. म्हणून क्यूब रूट ऑफ 2744 इज इक्वल टू 14. आता आपल्याला 2744चं क्यूब रूट विचारलेलं नाही आहे, इथं लोक चुकतात. आपल्याला काय विचारलं आहे, -2744चं विचारलं आहे. देअरफॉर क्यूब रूट ऑफ -2744 इज इक्वल टू -14. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्यूब रूट ऑफ 32,768. मग आता काय करायचं आहे, 32,768चे फॅक्टर्स पाडून घ्यायचे आहेत. 32,768 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 16,384. परत ह्याला 2ने भाग जातो म्हणून 2 मल्टिप्लाय बाय 8,192. परत एकक स्थानी समसंख्या आहे म्हणून 2ने भाग जातो म्हणून 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 4,096. ओके, अशा प्रकारे आपण फॅक्टर्स पाडून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट येत असतील तर तुम्ही हे फॅक्टर्स खूप इझी पद्धतीनं पाडू शकाल. या प्रकारे आपण फॅक्टर्स पाडलेले आहेत. हे झाले 32,768चे टोटल फॅक्टर्स. ठीक आहे. आता आपण काय करायचं आहे, ग्रुपिंग करायचं आहे. कितीचं ग्रुपिंग करायचं आहे, तर क्यूब रूट काढायचं आहे म्हणून 3-3चं ग्रुपिंग करायचं आहे. तर 3-3चे किती ग्रुप्स होतात बघा, 1 2 3 4 and 5. करेक्ट. 5 ग्रुप्स होतात म्हणून 2चा 5 वेळा गुणाकार येणार. करेक्ट. म्हणून क्यूब रूट ऑफ 32,768 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. 5 टाइम्स मल्टिप्लिकेशन येणार. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 32,768 इज इक्वल टू 32. क्लिअर. व्हेरी गुड. नाव क्वेश्चन नंबर 2, सिम्प्लिफाय. पहिला क्वेश्चन काय आहे बघा, क्यूब रूट ऑफ 27/125. आता या क्यूब रूटमध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये नंबर्स आहेत. मग आता याचा अर्थ काय होतो की हे जे क्यूब रूट आहे हे न्यूमरेटरचंही आहे आणि हे डिनॉमिनेटरचंही आहे. म्हणजे आपण ते सेपरेट लिहू शकतो किंवा हे अशा प्रकारेही लिहू शकतो. करेक्ट. म्हणजे याचा अर्थ झाला क्यूब रूट ऑफ 27 डिवायडेड बाय क्यूब रूट ऑफ 125. करेक्ट. आता आपण क्यूब आणि क्यूब रूट्स लर्न केले आहेत. करेक्ट.
जेव्हा आपण 3.2 सॉल्व केला होता त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की क्यूब रूट आणि क्यूब्स पाठ करून ठेवा ॲटलिस्ट 1 to 10पर्यंतचे. तुम्ही केला असालच राईट. आता बघा 27 हे कशाचं क्यूब आहे, तर ते 3चं क्यूब आहे आणि 125 हे 5चं क्यूब आहे. त्यामुळे क्यूब रूट ऑफ 27 आपण कसं मांडलं, तर क्यूब रूट ऑफ 3 × 3 × 3. ओके. आणि क्यूब रूट ऑफ 125 आपण कसं मांडलं, क्यूब रूट ऑफ 5 × 5 × 5. करेक्ट. मग आता बघा क्यूब रूट ऑफ 3 क्यूब डिवायडेड बाय क्यूब रूट ऑफ 5 क्यूब. राईट. 3 वेळा मल्टिप्लाय म्हणजे क्यूब, म्हणून क्यूब रूट ऑफ 3 क्यूब डिवायडेड बाय क्यूब रूट ऑफ 5 क्यूब. आता न्यूमरेटर डिनॉमिनेटरचं क्यूबला क्यूब रूट गेलं, राहतं काय बघा 3/5 झालं. सिम्पलेस्ट फॉर्म मिळाला. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, क्यूब रूट ऑफ 16/54. इथं पण सेम न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कॉमन क्यूब रूट आहे, ते आपण सेपरेट करून घ्यायचं आहे. ओके. म्हणून क्यूब रूट ऑफ 16 क्यूब रूट ऑफ 54. ओके. आता हे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या ज्या व्हॅल्यूज आहेत या कशाच्या क्यूब्स नाही आहेत, राईट. त्यामुळे याला काय करायचं, आपण एक्सपांड करायचं. ओके. एक्सपांड करायचं म्हणजे काय, तर त्याचे फॅक्टर्स करायचे. म्हणून बघा क्यूब रूट ऑफ 2 × 2 × 2 × 2. ह्याचा मल्टिप्लिकेशन 16 होतं आहे. नेक्स्ट डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स केले, क्यूब रूट ऑफ 2 × 3 × 3 × 3. आता फॅक्टर्स केलेत. आता या पुढे काय करायचं, तर बघा 3चा सेट करायचा. या 3चा सेट केला, या 3चा सेट केला. करेक्ट. आता क्यूब रूटच्या बाहेर पडायचं असेल तर यात आतमधल्या संख्यांचे 3चे सेट असला पाहिजे. करेक्ट. म्हणजे हा 3चा सेट या क्यूब रूटच्या बाहेर पडला तर त्या 3 बदल्यात एक 3 बाहेर पडणार. करेक्ट. तसंच या 3चा सेट क्यूब रूटचा बाहेर पडला तर 3च्या ऐवजी सिंगल 2 बाहेर निघणार. म्हणजे असं होणार 2 क्यूब रूट ऑफ 2/3 क्यूब रूट ऑफ 2. करेक्ट. हे या 3 बदल्यात 1 2 बाहेर निघालं, उरलेलं क्यूब रूट ऑफ 2 आहे तसं राहिलं. नेक्स्ट या 3 बदल्यात 1 3 बाहेर निघालं, उरलेलं क्यूब रूट ऑफ 2 आहे तसं राहिलं. 3 बदल्यात 1 3 बाहेर का निघतं आहे, कारण की ते क्यूब रूट आहे म्हणून. ओके. इथं जर का स्क्वेअर रूट असतं तर काय झालं असतं, 2 बदल्यात 1 बाहेर निघालं असतं. करेक्ट. या 2 बदल्यात 1 बाहेर निघालं असतं, या 2 बदल्यात 1 बाहेर निघालं असतं. राईट. आता काय हे क्यूब रूट आहे म्हणून काय, या 3 बदल्यात 1 3 बाहेर निघालं आणि या 3च्या सेट बदल्यात 1 2 बाहेर निघालं. ओके. राहिलेलं क्यूब रूट ऑफ 2 दोन्हीकडे तसंच राहिलं. आता बघा या दोन्हीच्यामध्ये मल्टिप्लिकेशन असतं. राईट. म्हणून होतं कसं, 2 × क्यूब रूट ऑफ 2 3 × क्यूब रूट ऑफ 2. आता इथे मल्टिप्लिकेशन आहे, दोन्हीमध्ये ऑपरेशन डिव्हिजनचं आहे, म्हणून न्यूमरेटरला डिनॉमिनेटर कॅन्सल होतो, राहतं काय 2/3. ओके. आता जर हे कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर आपण हे दुसऱ्या मेथडनं सुद्धा सॉल्व करू शकतो. कसं करायचं की आपण पहिला सेपरेट केलं न्यूमरेटर डिनॉमिनेटर आणि मग फॅक्टरायझेशन केलं ना. नेक्स्ट मेथडमध्ये काय करू शकतो, पहिला फॅक्टर्स करून सिम्पलेस्ट फॉर्म आणू शकतो आणि मग त्याचं क्यूब रूट करू शकतो. म्हणजे कसं होतं, 16चे फॅक्टर्स काय होतात, 2 × 8. आता माहिती आहे 8 इज क्यूब ऑफ 2 म्हणून ते आपण 8 आहे तसंच ठेवलं. नेक्स्ट 54 आपण कसं लिहिलं, 2 × 27. आपल्याला माहिती आहे 27 हा 3चा क्यूब आहे, म्हणून आपण ते क्यूब्स जे आहेत तेच कंप्लीट क्यूब्स फॉर्ममध्ये ठेवले आणि उरलेले जे 2 आहे ते बाजूला काढलं. ओके. आता न्यूमरेटर डिनॉमिनेटर कॅन्सल होतं, राहतं काय क्यूब रूट ऑफ 8/27. करेक्ट. नेक्स्ट काय होईल बघा, आता न्यूमरेटर डिनॉमिनेटरचे क्यूब सेपरेट करायचे. क्यूब रूट ऑफ 8 क्यूब रूट ऑफ 27. ठीक आहे. होतं काय, क्यूब रूट ऑफ 8 हा 2चा क्यूब आहे, क्यूब रूट ऑफ 27 हा 3चा क्यूब आहे, म्हणून आन्सर लागलं 2/3. म्हणजे या मेथडनं सॉल्व केलात तरीही आन्सर तेच येतं, या मेथडनं सॉल्व केलात तरी आन्सर तेच येतं. त्यामुळे तुम्हाला जे सोपं पद्धत वाटते त्या पद्धतीने सॉल्व करायचं, तुम्हाला मार्क्स फुल मिळणार. अँड द लास्ट क्वेश्चन, इफ क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल टू 9 then
क्यूब रूट ऑफ 0.000729 इज इक्वल टू वॉट. म्हणजे आपल्याला क्यूब रूट ऑफ 729 दिलेलं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. या अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स ना आपल्याला जम्बलिंग करण्यासाठी दिलेले असतात. ऑलराईट, आपण त्याच्यामध्ये जम्बलिंग करून घ्यायचं नाही. आपण काय करायचं की हे डेसिमल पॉईंट नाहीच आहे असं कन्सिडर करून पहिल्यांदा क्यूब रूट फाइंड आउट करून घ्यायचं. पहिला आपण गिवन एक्झाम्पल लिहूया जे आपल्याला सॉल्व करायचं आहे. क्यूब रूट ऑफ 0.000729 इज इक्वल टू. ठीक आहे, आता आपण काय करायचं की डेसिमल पॉईंट नाहीच आहे असं कन्सिडर करून त्याचं क्यूब रूट फाइंड आउट करून घ्यायचं. ठीक आहे, मग आता 729चं क्यूब रूट तर आपल्याला पाठ तर आहेच, पण इथे क्वेश्चनमध्ये दिलेलंही आहे 9 आहे. म्हणून काय केलं, 0 आणि डेसिमल पॉईंट वगळून जी संख्या बनते ती संख्येचं क्यूब रूट पहिला लिहून घेतलं 9. ठीक आहे, आता काय करायचं की डेसिमल पॉईंट द्यायच्यात. ह्या डेसिमल पॉईंटनंतर किती घरं आहेत, तर 1 2 3 4 5 6. ठीक आहे, 6 डेसिमल पॉईंट्स आहेत. मग आता त्याच्यामध्ये आपल्याला 3-3चे सेट करायचे आहेत वेगळे. हा एक सेट झाला, हा एक सेट झाला, म्हणजे टोटल किती सेट झाले, 2 सेट झाले. 3-3च्या घराचे 2 सेट झाले. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, उजवीकडून डावीकडे 2 घरं मोजायची आहेत आणि 2 घरानंतर आपल्याला डेसिमल पॉईंट द्यायचं आहे. ठीक आहे, मग आता तुम्ही म्हणाल की इथं तर एकच घर आहे 9, राईट, मग 2 घर कसं मोजायचं. तर बघा, 0 ही व्हॅल्यू जर त्या 9च्या उजवीकडे आली तर त्याचं बनतं 90. पण 0 ही व्हॅल्यू त्या 9च्या डावीकडे आली तर त्या 9ची व्हॅल्यू 9च राहते ना. मग डावीकडे कितीही तुम्ही 0 लिहा, त्या व्हॅल्यू त्याची सेमच राहते 9. ठीक आहे, म्हणून आपण काय केलं, जितके घरं आपल्याला डावीकडे सरकायचं आहे तितकी घरं आपण 0 दिले. म्हणून काय होईल, 9च्या अलीकडे एक 0 येईल. आता मोजा, 2 घरं येतात, 1 2, म्हणून आन्सर काय येईल, 0.09. क्लिअर आहे ना, इझी. तर या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट नंबर 3.3 कंप्लीट झालेला आहे आणि तिसरा लेसनही कंप्लीट झालेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल, याच्यामधले क्वेश्चन्स तुम्हाला जर समजले असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे प्रॅक्टिस सेट जेव्हा सॉल्व करू तेव्हा ते लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. आणि जेव्हा कॉन्सेप्ट्स क्लिअर होतात त्यामुळे तुम्ही एक्झाममध्ये अभ्यास न करता गेलात तरी तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये फुल मार्क्स मिळू शकतात. आणि कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तुम्हाला अल्टिमेट गाईड चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. राईट, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅप्टर नंबर 4 सोबत. तोपर्यंत अभ्यासाचा आनंद घ्या, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं अल्टिमेट गाईड.